त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3000 10 मिनिटात दर्शन. दर्शन स्कीमचं रेट कार्ड उघड. नाशिकचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, जिथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. पण सध्या हे तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नाही तर भाविकांच्या लुटीसाठी चर्चेत आलंय. त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन कमीत कमी वेळेत व्हावं यासाठी 200 रुपयांचा ऑनलाईन पास काढून विशेष रांगेत दर्शनाची सोय करण्यात आली. मात्र या सुविधेतही त्रुटी असल्यानं भाविकांची डोकेदुखी वाढली. दर्शन करने के लिए आए, यहाँ पे कोई व्यवस्था नहीं, कुछ नहीं. अब भगवान का दरबार है, कुछ बोलना नहीं चाहिए, लेकिन बोलते हुए दुख होता है कि वहाँ पे कोई सिस्टम नहीं, कुछ नहीं. इतनी रश है और देने वाला एक आदमी आराम से बायोमेट्रिक ये वो जो जल्दी हो सकता है, क्या हो सकता है वो देखना चाहिए. इससे बड़े बड़े मंदिरों में इतना टाइम नहीं लगता है, यहाँ पे इतनी रश नहीं होते हुए भी बहुत टाइम लग रहा है. दरम्यान ऑनलाईन पास सुविधेत होणाऱ्या गैरसोयीमुळे मंदिराभोवती फिरणारे दलाल भाविकांची लूट कशी करतायत आणि दर्शनासाठी 3 तास लाईनमध्ये उभं राहण्याची वेळ नसणारे भाविक दर्शन स्कीमला कसे बळी पडतायत पाहूया. त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज 15 ते 25 हजार भाविक दर्शनासाठी येतात. देणगी दर्शनाच्या पासची मर्यादा 3000 पर्यंत म्हणजे 20% आहे. त्यामुळे दलाल मंदिरापर्यंत पोहोचवण्यासाठी 200 रुपये घेतात. पास काढून दर्शनासाठी पाठवण्याचे प्रति व्यक्ती 400 ते 450 रुपये घेतात. 10 मिनिटात दर्शन घेण्यासाठी सोमवार ते शुक्रवारी 1000 ते 1500 रुपये घेतात. शनिवारी आणि रविवारी हाच दर 2.5 ते 3000 रुपयांपर्यंत पोहोचतो. 11 बजे लाइन में लगे तो हमारा नंबर 1:30 बजे लगा, लेकिन हमारे लाइन के बीच से कुछ लोग मतलब कट के आगे पीछे होके वो जो वीआईपी कल्चर वाला जो सिस्टम होता है, वीआईपी पास वाला 200 रुपये दे के शॉर्टकट एरिया से शॉर्टकट तरीके से दर्शन करने जा रहे थे. कितना समय लगा आपको यहाँ पे दर्शन के लिए आए थे? दर्शन के लिए यहाँ पे भीड़ बहुत है, 3-4 घंटा बोल रहे हैं, 3-4 घंटा लाइन में खड़े रहने को बोल रहे थे. उसके बाद में आपको कैसे समझे आते? फिर इस लोगों ने बोला कि 200 रुपये टिकट लगे तो आधे घंटे में आ जाएगा नंबर. बराबर. आपने कितने लोग आए थे? आपने 2 लोग आए और 400 रुपये देने को बोल रहे हैं लोग. खरे तर ही व्यवस्था महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पटकन दर्शन घेता यावं यासाठी निर्माण केलेली आहे. अधिकृत पेड दर्शनाचा पास घेणाऱ्या भाविकांना मर्यादित ठेवून या व्यवस्थेनं अनधिकृतपणे पैसे कमावले जात आहेत. त्यात पेड दर्शनाचं पास काउंटर कुठे आहे याविषयी माहिती नसल्यानं अनधिकृत पद्धतीनं पासची विक्री केली जाते. त्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात कायद्याचं उल्लंघन करून देणगी प्रवेशिका दिल्या जात आहेत असा आरोप खुद्द माजी विश्वस्तांनी केलाय. कायद्याप्रमाणे इथे दरवाजावरती कोणत्याही प्रकारचं तिकीट लावत नाही, कारण हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित आहे. तरी पण कायद्याचं उल्लंघन करून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टने तो ठराव केलेला आहे. त्याला 3 ट्रस्टींचा विरोध होता 2013 मध्ये, पण हा केवळ पैसा कमवण्याचा एक धंदा उभा केलेला आहे देवस्थानने. दरम्यान फक्त अनधिकृत देणगी प्रवेशिकेचाच मुद्दा त्र्यंबकेश्वरमध्ये चर्चेत नाही, तर मंदिर परिसरात होणाऱ्या मारहाणीच्या घटनाही अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसोबत त्याच्या खिशाला कात्री लागू नये, दलालांकडून होणारी लूट थांबावी यासाठी मंदिर प्रशासन भविष्यात काय निर्णय घेतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे. अभिजित सोनवणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.